75 वर्षीय सावित्री आजी एका बाकड्यावर बसून आपल्या नशिबाला दोष देत होत्या. तेवढ्यात एक 10 वर्षांचा गोंडस मुलगा त्याची छोटी सायकल चालवत पार्कमध्ये आला. सायकल बाजूला ठेवून तो इकडे तिकडे फिरायला लागला. त्याची नजर सावित्री आजींवर गेली. तेव्हा तो धावत आजींकडे आला आणि म्हणाला, आजी तुम्ही इथे का बसलायत? तुम्हाला थंडी वाजेल. सावित्री आजींना आजी या शब्दाने खूप आश्चर्य वाटलं, कारण आजपर्यंत कोणी त्यांना इतक्या प्रेमाने बोलावलं नव्हतं. त्या भावूक होऊन त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ढळले. तेव्हा तो मुलगा त्यांच्या हाताला धरत म्हणाला, आजी तुम्हाला खूप ताप भरलाय. सावित्री आजींनी त्याचा हात सोडवत म्हटलं, नको रे बाळा, मला नको हात लावूस, नाहीतर तुलाही ताप होईल. त्यावर तो मुलगा म्हणाला, काही होत नाही आजी, माझी मम्मा डॉक्टर आहे, ती मला लगेच बरा करेल आणि तुम्हालाही बरी करेल. चला ना आजी, असं म्हणत त्याने त्यांना ओढायला सुरुवात केली. सावित्री आजींनी हसत त्याला विचारले, बाळा तुझं नाव काय आहे? त्यावर तो मुलगा म्हणाला, अरे आजी तुम्ही किती विसराळू आहात. तुम्हीच तर माझे नाव देवांश ठेवले आणि तुम्हीच विसरलात. सावित्री आजींना काहीही कळेना की हा मुलगा असं का बोलतोय. तो हसत म्हणाला, कदाचित वयामुळे तुम्ही सगळं विसरला आहात. मी तुमचा नातू देवांश आहे. तुम्ही मला इतक्यात कसं विसरलात? असं म्हणत देवांश त्यांना ओढत त्याच्या घराकडे घेऊन चालला. बाळा असं कोणालाही आपल्या घरी घेऊन जात नाहीत. तुझे आईबाबा तुला शोधत असतील. तू घरी जा. सावित्री आजींनी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हटलं. त्यावर तो हसून म्हणाला, अरे आजी तुम्ही वयामुळे गोंधळला आहात का काय? मी कुणालाही असंच कसं नेणार? तुम्ही माझी आजी आहात. चला घराकडे चला. सावित्री आजींनी खूप प्रयत्न केला त्याला समजावण्याचा, पण त्याने ऐकले नाही. शेवटी सावित्री आजी आपली काठी घेऊन हळूहळू त्याच्यासोबत चालत निघाल्या. लहानसा देवांश त्यांचा हात धरून घराच्या गेटपर्यंत पोहोचला. गेट उघडून तो आत गेला तेव्हा त्याचे बाबा रमेश त्याला म्हणाले, देवांश एकटाच कुठे गेलास? आता खूप खोडकर झालायस. तुला मी किती वेळा सांगितलंय असं बाहेर जाऊ नकोस. आता थांब तुला सांगतो. देवांश त्यांना म्हणाला, पप्पा थांबा ना, आजी बाहेर उभी आहे, ती तापाने होरपडत आहे. चला ना. रमेश म्हणाले, देवांश पुन्हा काहीतरी खोडी काढतोयस ना? दादी आजी तर देवाघरी गेले आहेत. त्याला उचलून घेत रमेश म्हणाले, आता तुला मार खायला लागेल. पण देवांश हट्टाने म्हणाला, पप्पा चला ना, आजी बाहेर उभी आहे, एकदा बघा तरी. रमेश मुलाच्या आग्रहाखातर बाहेर आले, पण तिथे कोणीच नव्हतं. बाळा इथे कुणीही नाही. रमेश म्हणाले, नाही पप्पा, माझी दादी आजी इथेच होती. मी त्यांना हात धरून इथे आणले होते. त्या इथेच उभ्या होत्या. मी खरं बोलतोय. देवांश म्हणाला. रमेशने समजावत म्हटलं, ठीक आहे माझ्या गोड मुला, आता रडू नकोस. उद्या तुझा वाढदिवस आहे. सांग माझ्या छोट्या मुलाला काय हवंय? पण देवांश फक्त एकच गोष्ट म्हणत होता, मला माझी दादी आजी पाहिजे. त्या इथेच होत्या. रमेशने जरा रागाने आवाज चढवत म्हटलं, बस खूप झालं, आता गप्प झोप. पित्याच्या कडक आवाजाने देवांश रडत रडत झोपी गेला. संध्याकाळी सरिता घरी आली तेव्हा तिने देवांशला उदास पाहिले. तिने विचारले, अरे माझ्या छोट्या राजाला काय झालं? पापा रागावले का? देवांश रडत तिच्या मिठीत शिरला आणि म्हणाला, पप्पा खूप वाईट आहेत, मी त्यांच्याशी बोलणार नाही, ते माझ्यावर ओरडले. रमेश हसत म्हणाला, अरे वा, माझा मुलगा माझ्यावर रागावलाय, बघू तरी काय झालंय. पण देवांश म्हणाला, नाही, मी तुमच्याशी बोलणार नाही जोपर्यंत तुम्ही माझ्या आजीला परत आणत नाही. रमेश म्हणाला, अरे बाळा तुला किती वेळा सांगितलंय की तुझी आजी आता देवाघरी गेले आहेत. पण देवांश हट्टाने म्हणाला, नाही पप्पा, त्या इथेच होत्या. सरिता म्हणाली, ठीक आहे, आपण तुझ्या दादी आजीला शोधायला जाऊ. आता हस माझ्या गोड मुला. हे ऐकून देवांश आनंदी झाला. रात्री सरिता आणि रमेश विचार करत होते की मुलं खोटं बोलत नाहीत, पण हे शक्य नाही की त्याची दादी आजी जिवंत आहेत. त्यांनी हे सगळं मुलाचा भ्रम समजून दुर्लक्षित केलं. सकाळी देवांश उठला तेव्हा रमेश आणि सरिता दोघीही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याला मंदिरात घेऊन गेले. तिथे त्यांनी देवीची पूजा केली, गरिबांना अन्नदान केले आणि मंदिराच्या प्रांगणात काही वेळ बसले. देवांश तिथे खेळत होता. तितक्यात त्याची नजर एका वृद्ध महिलेकडे गेली, ज्या पानं गोळा करत होत्या. देवांश त्यांच्या दिशेने धावत गेला आणि म्हणाला, अरे दादी आजी, तुम्ही कुठे गेलात? देवांशाचा आवाज ऐकून वृद्ध महिला म्हणजेच सावित्री थोड्या आश्चर्याने वळल्या. त्या त्याचा आवाज ओळखत होत्या. देवांश म्हणाला, काल तुम्ही कुठे गेलात? मला सोडून जाऊ नका, तुम्ही खूप वाईट आहात. सावित्री म्हणाल्या, असं म्हणायचं नाही बाळा. तेवढ्यात देवांश धावत रमेश आणि सरिताकडे गेला आणि त्यांना हात धरून सावित्री यांच्याकडे घेऊन आला. तो म्हणाला, हे बघा पप्पा, तुम्ही म्हणत होतात की दादी आजी नाही आहेत, पण त्या इथे आहेत. मम्मा आजीला खूप ताप आहे, त्यांना औषध दे ना. देवांशने सावित्री यांचा हात सरिताच्या हातावर ठेवला. सरिताने पाहिलं की सावित्री यांना खरंच ताप होता. मंदिरातील पुजारी तिथे आले आणि म्हणाले, बाळा या खूप दुःखी आहेत. कधी कधी इथे येऊन बसतात आणि रडतात. कधी मूड ठीक असेल तर पानं गोळा करतात. वाटतं त्यांच्या या जगात कोणीच नाही. देवांश म्हणाला, मम्मा दादी आजीला औषध द्या.
त्या बऱ्या झाल्यावर माझ्यासोबत खेळतील. सरिता जी डॉक्टर होती तिने सावित्री यांना आपल्या घरी नेले. त्यांना दूध आणि औषध दिलं. थोडा आराम झाल्यावर सावित्री म्हणाल्या, मुलांनो मी आता निघते. पण देवांश त्यांच्या हाताला धरून म्हणाला, दादी आजी तुम्ही कुठे जाताय? प्लीज आता तुम्ही मला सोडून जाऊ नका. सरिता आणि रमेश म्हणाले, तुम्ही इथेच थांबा, तुमची तब्येत अजून ठीक नाही. सावित्री आजी म्हणाल्या, बाळा माझं काय, कुठेही झोपेन. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं. देव नेहमी तुमचं भलं करो. पण सरिता म्हणाली, अम्माजी तुम्ही बरी होईपर्यंत कुठेही जाऊ नका. देवांश तर तुम्हाला दादी आजी म्हणतो, तो तुम्हाला सोडणार नाही. आश्चर्याने आणि प्रेमाने भरलेल्या या बोलण्याने सावित्री आजी घरी राहायला तयार झाल्या. काही दिवसात त्यांची तब्येत सुधारली. देवांशही त्यांच्यासोबत खूप आनंदी होता. सावित्री आजी त्याला छान गोष्टी सांगत आणि चांगल्या गोष्टी शिकवत असत. एके दिवशी रमेश, सरिता आणि सावित्री आजी चहा पीत बसले होते. सरिताने विचारलं, अम्माजी तुम्हाला काही वाटलं नाही तर विचारते, तुमचं कुटुंब नाही का? सावित्री आजी थोडं दुःखी होत म्हणाल्या, हो बाळा, माझं कुटुंब आहे, पण आता त्यांच्यासाठी मी काहीच नाही. सरिता आणि रमेश आश्चर्याने पाहत होते. सावित्री आजी पुढे म्हणाल्या, आजपासून 3 वर्षांपूर्वी मी आणि माझे पती दीनदयाळजी तीर्थयात्रेसाठी गेलो होतो. तीर्थयात्रा पूर्ण करून आम्ही घरी परतत होतो, पण वाटेत आमचा अपघात झाला. अपघात इतका भयंकर होता की माझ्या पतींचा तात्काळ मृत्यू झाला आणि मी मात्र वाचले. अभागी मी माझ्या पतीचे शेवटचे दर्शनही पाहू शकले नाही. त्या पुढे म्हणाल्या, माझा एक मुलगा आहे नवीन आणि त्याची पत्नी पूजा. त्यांना 2 मुले आहेत, सोनू आणि मोनू. माझ्या पतीच्या हयातीत घरात माझेच राज्य होते. कोणीही माझ्याशी उंच आवाजात बोलत नव्हते. पण त्यांच्या मृत्यूनंतर मी जणू त्यांच्यावर ओझं झाले. कारण अपघातानंतर मी स्वतःच्या कामांसाठी त्यांच्यावर अवलंबून झाले. माझ्या सुनेने नवऱ्याला सांगितलं, ही म्हातारी माझ्या जीवावर आहे, हिला सांभाळणं खूप कठीण आहे. माझा मुलगाही म्हणाला, हो पूजा तू बरोबर आहेस. सावित्री आजींच्या डोळ्यात अश्रू तरळले. सावित्रीजी म्हणाल्या, पण मुला मला कुठे सोडूनही जाता येणार नाही. आता सहन करावंच लागणार. बघ ना, मला म्हातारपणी तीर्थयात्रेचे वेट कशाला आले. आता पार थकून बसले आहे आणि मला आयुष्यभर सांभाळावं लागणार. कुठलीही नोकरानी ठेवू शकत नाही. नोकरानी ठेवली तर तिचा खर्च आपल्यालाच करावा लागेल. मला काही माहीत नाही, तुम्ही काहीही करा, पण मी आता यांचे कोणतेही काम करणार नाही. किमान माझ्या बाजूने एखादी नोकरानी तरी ठेवा. तेव्हा मुलाने सावित्रीसाठी एक कामवाली ठेवली, पण तीही सुनबाईला झेपली नाही. सुनबाई तिला त्रास द्यायला लागली. ती कामवाली सावित्रीचे काम करण्याऐवजी सुनबाईचेच काम करत होती. जर ती कधी सावित्रीकडे आली असती तर सुनबाईला राग यायचा. सावित्रीच्या कामाचे फक्त निमित्त होते. सुनबाई तिला दिवसभर स्वतःच्या कामाला लावायची. एक दिवस ती कामवाली सुनबाईच्या नाटकांमुळे त्रस्त होऊन निघून गेली. तिने खोटे सांगितले की 2-3 दिवसांची सुट्टी हवी आहे, पण ती पुन्हा आलीच नाही. त्या दिवशी जेव्हा ती कामवाली काम सोडून गेली तेव्हा कोणीही सावित्रीच्या खोलीत जेवण घेऊन आलं नाही. सावित्री भुकेने व्याकुळ झाली. तिने सुनबाईला हाका मारल्या, पण कोणीही तिची हाक ऐकली नाही. शेवटी जेव्हा राहावे ना तेव्हा कसे तरी सावित्री स्वयंपाकघरात पोहोचली. समोर दुधाचा मग भरलेला होता आणि चुकून तिचा हात त्या मगाला लागला. त्यामुळे दूध खाली सांडलं. भांड्यांचा आवाज ऐकून सुनबाई आपल्या खोलीतून धावत बाहेर आली. स्वयंपाकघरात सांडलेले दूध बघून ती जोरजोराने ओरडू लागली, ही म्हातारी आमचे जगणेच हराम करून टाकत आहे. आधी त्रास देऊन कामवालीला पळवलं, आता दूध खाली सांडलं, खर्चावर खर्च करून टाकत आहे. आज तर मी हिला सोडणार नाही. असं बोलून तिने मला खेचून तिच्या खोलीत नेले आणि धक्का देऊन निघून गेली. सावित्री वेदनेने विव्हाळत होती, पण कोणीही मदतीला येणारं नव्हतं. ती संपूर्ण रात्र वेदनेने तडमडत राहिली, पण कोणीही तिला बघायला आलं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा सावित्री उठून बाहेर जायला निघाली तेव्हा ती खोलीतच बेशुद्ध होऊन पडली. जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा ती स्वतःला एका सरकारी रुग्णालयात पाहते. तिने नर्सला विचारलं, मी इथे कशी आले? तर नर्स म्हणाली, तुमच्या मुलगा सुनबाईने तुम्हाला इथे आणलं, पण आता ते कुठे आहेत ते माहीत नाही. सावित्री म्हणाली, मी रुग्णालयात होती, तोपर्यंत कुणीही मला बघायला आलं नाही. एका महिन्याने जेव्हा मला डिस्चार्ज मिळाला तेव्हा कुणीही मला न्यायला आले नाही. कसे तरी मी माझं सामान घेऊन रुग्णालयातून बाहेर आले. त्यांनी माझ्या पिशवीत फक्त काही फाटके कपडे आणि माझ्या नवऱ्याचा जुना फोटो ठेवला होता. तेव्हापासून मी असेच इथे तिथे भटकते आहे. सावित्रीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. हे ऐकून सरिता आणि रमेशच्या डोळ्यातही पाणी आलं. तेवढ्यात देवांश नावाचा लहानगा सावित्रीचे अश्रू पुसत म्हणाला, आजी तुम्ही रडू नका, मी आहे ना तुमच्यासोबत. असं म्हणत तो तिच्या मांडीवर जाऊन बसला. तेव्हा सरिता सावित्रीला म्हणाली, हो आई, तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. आम्हीही तुमच्या मुलासुनेप्रमाणेच आहोत. हळूहळू वेळ सरला. आता सावित्री सरिता आणि रमेशच्या घरी आनंदाने राहू लागली. ते कुठेही फिरायला जात असतील तर सावित्रीला देखील सोबत नेत असत. त्यांना असं वाटायचं की जणू मोठ्यांचा आशीर्वाद त्यांना मिळाला आहे. सगळे एकत्र आनंदाने राहू लागले. एक दिवस सावित्रीने सरिता आणि रमेशला आपल्या जवळ बोलावलं आणि आपल्या नवऱ्याच्या फोटोच्या मागील बाजूने काही कागद काढत सावित्री म्हणाली,
बेटा, आज मी तुम्हाला काहीतरी द्यायचं ठरवलं आहे, सरिता आश्चर्याने म्हणाली. काय आहे आई? सावित्री म्हणाली. हे जमिनीचे कागद आहेत. ही जमीन माझ्या नवऱ्याने तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी विकत घेतली होती. त्यांचा विचार होता की तीर्थयात्रेवरून आल्यावर ही जमीन मुलांना सरप्राईज म्हणून देऊ, पण वाटेतच आमचा अपघात झाला आणि ते देवाघरी गेले. मी ही जमीन मुलगा आणि सुनबाईला द्यायचं ठरवलं होतं, पण त्यांच्या वागणुकीमुळे मी हे कागद त्यांच्या हातात देणे टाळले आणि माझ्या नवऱ्याच्या फोटोच्या मागे लपवून ठेवले होते. ते फोटो देखील ते आपल्या घरात ठेवायला तयार नव्हते आणि त्यांना या कागदांची काही कल्पना नव्हती. म्हणूनच त्यांनी माझ्या बॅगेत तो फोटो टाकून दिला. आता तुम्हीच माझे खरे मुलगा आणि सुनबाई आहात, म्हणून ही जमीन मी तुम्हाला द्यायचे ठरवले आहे. कृपा करून नकार देऊ नका. सरिता म्हणाली. पण आई, आम्ही हे कसं घेऊ? आम्ही तुमची सेवा कधीच स्वार्थासाठी केली नाही. सावित्री उदास झाली. तिला असे दुःखी पाहून सरिता म्हणाली. ठीक आहे आई, आम्ही हे स्वीकारतो, पण एक अट आहे. आपण या जमिनीवर तुमच्या नावाने एक रुग्णालय बांधू. त्या रुग्णालयात गरीब लोकांवर मोफत किंवा खूप कमी खर्चात उपचार केले जातील आणि त्या रुग्णालयाची जबाबदारीही तुमच्याच हाती असेल. हे ऐकून सावित्री आनंदाने म्हणाली. बेटा, यापेक्षा चांगलं काय असू शकतं? पण रुग्णालय बांधण्यासाठी खूप पैसे लागतील. रमेश म्हणाला. आई, तुम्ही त्याची चिंता करू नका. ही जमीन खूप मोठी आहे. तिचा काही भाग विकून आपल्याला चांगले पैसे मिळतील. उरलेल्या रकमेवर आपण कर्ज घेऊ आणि रुग्णालय सहजपणे बांधता येईल. सर्वांनी यावर सहमती दर्शवली. रमेशने जमिनीचा काही भाग विकला आणि बँकेकडून कर्जही घेतलं. काही महिन्यांतच रुग्णालयाचं काम सुरू झालं आणि 2 वर्षात एक मोठे रुग्णालय उभे राहिले. रुग्णालयाचं उद्घाटन सावित्रीच्या हस्ते करण्यात आलं. रुग्णालयाची प्रसिद्धी लवकरच दूरदूर पसरली. गरीब लोक तिथे उपचारासाठी येऊ लागले. सावित्रीच्या या सामाजिक कार्यासाठी त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीकडून सन्मानित करण्यात येणार होतं. सकाळी सावित्री पूजा करून देवांशला शाळेत सोडण्यासाठी तयार झाली होती. तेव्हा सरिता म्हणाली. आई, आज तुम्हाला मुख्यमंत्री सन्मानित करणार आहेत. तुम्ही लवकर तिथे पोहोचलं पाहिजे. तुम्हाला हवं असेल तर माझ्यासोबत लगेच येऊ शकता. सावित्री म्हणाली. नको बेटा, तुम्ही जा. मला उशीर होणार नाही. मी देवांशला शाळेत सोडायला निघते. सावित्री देवांशला घेऊन शाळेसाठी निघाली. वाटेत देवांश चिप्ससाठी हट्ट करू लागला. सावित्रीने त्याला एक चिप्सचे पाकिट दिले. शाळेजवळ पोचल्यावर देवांशने चिप्स खाल्ले आणि रिकामं पाकिट रस्त्यावर फेकलं. सावित्री म्हणाली. बेटा, रस्त्यावर कचरा टाकत नाहीत. सॉरी आजी, असं म्हणत देवांश धावत शाळेत गेला. सावित्री रस्त्यावर पडलेलं पाकिट उचलत असताना अचानक एक कार तिच्यासमोर थांबली. आतून एकजण म्हणाला. हे बघ, हा कचरा पण घेऊन जा. सावित्रीने मागे वळून पाहिलं तर तिचा मुलगा आणि सुनबाई तिथे होते. त्यांना पाहून ती थक्क झाली. तिचा मुलगा म्हणाला. अगं, ही म्हातारी इथे कशी फिरते? त्याचवेळी तिचे सुनबाई पूजा यांनी चिप्सचे आणखी एक पाकिट काढून सावित्री यांच्या तोंडावर फेकले आणि म्हणाली. हे घे बाई, खूप दिवसांपासून भुकेली भटकत असशील. हे खा आणि कचऱ्यात टाकून दे. तेवढ्यात सावित्री यांची कार चालवणारा ड्रायव्हर आला आणि पूजाच्या गालावर जोरात चापट मारत म्हणाला. तुझी एवढी हिंमत कशी झाली की तू मॅडमशी असं वागशील? नवीन म्हणाला. अरे, ही काही मॅडम नाही, तुम्हाला गैरसमज झाला आहे. ड्रायव्हरने दुसऱ्या गालावरही एक जोरदार चापट मारली आणि म्हणाला. अजून काही बोललास तर तुला तुरुंगात पाठवीन. तेव्हा सावित्री म्हणाल्या. अरे बेटा, यांच्याशी का वाद घालत आहेस? चल, आपल्याला उशीर होतोय. ड्रायव्हरने सावित्रींना कारमध्ये बसवलं आणि ते रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात डॉक्टर सरिता म्हणाली. आई, तुम्ही कुठे होतात? मी तुमची खूप वेळेपासून वाट पाहत होते. चला, मीटिंग सुरू होणार आहे. सगळे तुमची वाट पाहत आहेत. सावित्री मीटिंगमध्ये गेल्या. मीटिंग सुरू असतानाच एक नर्स धावत सरिताकडे आली आणि म्हणाली. मॅडम, एक आपत्कालीन प्रकरण आलं आहे. कृपया लवकर चला. सरिता मीटिंग सोडून ताबडतोब आत गेली. आत गेल्यावर तिने पाहिलं की एक व्यक्ती गंभीर अवस्थेत पडला होता. त्याच्या एका पायाला खूप जखम झाली होती. सरिता म्हणाली. यांचे तातडीने ऑपरेशन करावं लागेल. कदाचित त्यांचा पाय कापावा लागेल. जवळच असलेल्या खाटेवर एक महिला होती. सरिताचं बोलणं ऐकून ती रडायला लागली आणि म्हणाली. डॉक्टर, माझ्या नवऱ्याला वाचवा प्लीज. तेवढ्यात सावित्री आत आल्या. त्या महिलेने सावित्रींना पाहिले आणि जोरात किंचाळत म्हणाली. बाई, तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची? नक्की तुझ्यामुळेच माझ्या नवऱ्याचे हे हाल झाले आहेत. सरिताने मागे वळून पाहिले आणि सावित्री उभ्या होत्या. ती महिला म्हणाली. मॅडम, तुम्हाला माहीत नाही, ही खूप मनहूस बाई आहे. आधी हिच्या नवऱ्याला खाल्लं आणि आता माझ्या कुटुंबावर वाईट नजर टाकली. सरिता चिडून म्हणाली. तुम्ही शांत बसला नाही तर तुमचं बरं होणार नाही. तुम्हाला माहीत आहे का या बाई कोण आहेत? या रुग्णालयाच्या मालकीण आहेत, श्रीमती सावित्री. हे ऐकून ती महिला आश्चर्यचकित झाली. ती सावित्रीची सुनबाई पूजा होती, जी काही वेळापूर्वी सावित्रीची चेष्टा करत होती. पूजा म्हणाली. डॉक्टर, हे कसं शक्य आहे? सरिता म्हणाली. जे शक्य आहे ते तुम्ही बघताय. आता तुमच्या नवऱ्याच्या ऑपरेशनसाठी 3 लाख रुपयांची गरज आहे. तुम्ही पैसे तयार ठेवा. पूजा गांगरली. तिला तिच्या वाईट कृत्यांची आठवण झाली. ती ताबडतोब सावित्रींच्या पायावर पडली आणि रडत म्हणाली. आई, मला माफ करा.
प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा. सरिता हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाली. ती सावित्रीकडे बघत राहिली. सावित्री म्हणाल्या, हो, ही माझी मुलं आहेत, पण बेटा यांचं ऑपरेशन फुकट करा. सरिता म्हणाली, हो आई, तुम्ही काळजी करू नका, मी लगेच ऑपरेशन सुरू करते. तर सावित्रीताई बाहेर आल्या. आज सावित्रीताईंच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता. त्या शांतपणे तिथून आपल्या घरी निघून गेल्या. संध्याकाळी सरिता घरी पोहोचली तेव्हा तिने सावित्री आईंना पाहून आश्चर्यचकित होऊन गेली. कारण तिला वाटत होते की आज आई खूप दुःखी असतील, पण सावित्री आई तर त्यांच्या नातू दैवांसोबत आनंदाने खेळत होत्या. सरिताला पाहून सावित्रीताईंना समजलं की ती त्यांना काय विचारणार आहे. सावित्रीताई सरिताला म्हणाल्या, बाळ, तुला वाटत असेल की मला त्यांच्यासाठी वाईट वाटतंय. हो बाळ, मानवतेच्या नात्याने मला त्यांच्यासाठी वाईट वाटतंय, पण आई म्हणून त्यांच्याशी माझे काहीही नाते नाही. वेळ आपल्या गतीने पुढे जात राहिला. एके दिवशी सावित्रीताईंनी सरिताला सांगितलं, बाळ, यावेळी मी विचार करते की नवीन वर्षाच्या दिवशी आपण जवळच्याच मंदिरात जाऊन गरिबांना भोजन द्यावं आणि गरजूंना शाली व स्वेटर वाटावेत. कारण आजही असे खूप लोक आहेत बाळ, जे या थंडीत खूपच त्रस्त आहेत. त्यांच्याकडे ना कपडे आहेत ना छप्पर. सावित्रीताई पुढे म्हणाल्या, कारण आजपासून 3-4 वर्षापूर्वी जेव्हा देवांश मला भेटला तेव्हा माझीही हीच परिस्थिती होती. माझ्याकडे ना छप्पर होतं ना थंडीपासून बचावासाठी कपडे. मी त्या दिवशी बागेतल्या बाकावर थंडीने गारठत होते. जर त्या दिवशी देवांश माझ्याजवळ आला नसता तर कदाचित काही दिवसात मी या जगातून निघून गेली असते. हे सांगताना सावित्रीताईंचे डोळे भरून आले. तेव्हा सरिता म्हणाली, अगं आई, तुम्ही भावूक होऊ नका, तुम्ही अगदी बरोबर म्हणत आहात. या नववर्षी आपण काहीतरी नवीन करू. मी आजच दुकानात जाऊन शाली व स्वेटरची ऑर्डर देते. तुम्ही काळजी करू नका, जसं तुम्ही सांगाल तसं होईल. 10 दिवसांनी नववर्षाच्या दिवशी देवांशही लवकर उठला आणि सावित्रीताईंना म्हणाला, आजी, आज मी सुद्धा तुमच्यासोबत शाली व स्वेटर वाटण्यासाठी येणार. सावित्रीताईंनी त्याला म्हणाले, हो बाळ, का नाही, तुझ्यामुळेच तर आज मी हे सगळं करू शकते. सकाळी सुमारे 10च्या सुमारास रमेश आणि सरिता दोघेही तयार होऊन मंदिराच्या प्रांगणात पोहोचले. आधी सरिता व सावित्रीताईंनी सर्वांना भोजन दिले आणि नंतर गरजूंना शाली व स्वेटर वाटले. सर्वजण घरी जाण्यासाठी गाडीत बसायला लागले तेव्हा पूजा तिच्या पती नवीनला व्हीलचेअरवर बसवून तिथे पोहोचली. ती सावित्रीताईंच्या समोर हात जोडून म्हणाली, प्लीज आई, आम्हाला माफ करा. आम्ही तुमच्यावर खूप अन्याय केला आहे. प्लीज आई, आमच्यासोबत घरी चला. बघा आई, तुमच्या मुलाची काय अवस्था झाली आहे. त्यावर सावित्रीताईंनी शांतपणे उत्तर दिलं, कोण मुलगा? कोणता मुलगा? तुमच्याशी माझे काहीही नाते नाही. माझे फक्त एकच मुलगा आणि सून आहेत, रमेश आणि सरिता, जे माझ्यासोबत राहतात आणि माझी खूप चांगली सेवा करत आहेत. नाहीतर तुम्ही तर मला मरायला सोडलं होतं. आज माझा हा नातू देवांश आहे, ज्याच्यामुळे मी इथे उभी आहे. सावित्रीताईंनी देवांशच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या आणि मग गाडीतून उरलेले भोजन व स्वेटर काढून आपल्या मुलगा सुनेला दिले व म्हणाल्या, हे घ्या. देवाच्या कृपेने आज आपण गरजूंना भोजन व स्वेटर वाटले. त्यामुळे तुमचेही नशीब चांगले होते, जे योग्य वेळी पोहोचले. त्यामुळे हे घ्या, हे जेवणही खा. हो, शक्य आहे की सकाळपासून तुम्ही काहीच खाल्ले नसेल. असं सांगत सावित्रीताईने आपला नातू देवांशचा हात पकडून रमेश आणि सरितासोबत कारमध्ये बसून आपल्या घराकडे निघाल्या. आज त्यांचे मुलगा सून नवीन आणि पूजा त्यांना जाताना बघत राहिले. तर मित्रांनो, सावित्रीताईने आपल्या मुलगा सुनेला माफ न करता योग्य केले की चुकीचे, हे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही गोष्ट आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल RP मराठी स्टोरीजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.